अमरावतीतल्या अंबादेवीचं आज केलं दर्शन. लिफ्ट मध्ये चढलो, लिफ्टच पडली बंद. किती वेळ होतं त्या लिफ्ट मध्ये या सांगतो तुम्हाला. तर आज आलो भाऊ आपण भेट गेले आपल्या गळ्याच्या कॉलेजमध्ये. आपला अकोटचा गळे हिमेश. त्या गळ्याच्या साथीदारापैकी 2 साथीदार माहित पडले की आपले मामू आहे. आता आपले रामराम ठोकणारे मामू भाऊ गावाला जाऊन बसेल होते. आता मग ते तर नाही पण हे होते. मग काय भेटलो की आलो चहा प्यायले. महिना तिकडे साखर माग उदारा झालाच चालतील पण चहा नाही सुटला पाहिजे. हे दोघं निरा धरपकडच खेळू राहिले ते. मग वर जासाठी याच्या कॉलेजच्या लिफ्ट मध्ये गेलो. हा मग कॉन्टेंट भाई काही नको करू. तिथे एवढी मोठी लिफ्ट बंद पडली. आम्हाला याचं घेणं नाही की आम्ही बाहेर निघीन का नाही. आम्हाला याचं घेणं नाही की कॉन्टेंट भेटला. मग खटकन आवाज आला ना आपोआप लिफ्ट खाली आली. मग सगळ्यात पहिलं हा बाहेर राहून हसुरालचा येले घेतला आणि तो मोबाईल पडला आणि आमच्याकडेच नुकसान झालं. मग आमचा दुसरा गडी तर म्हणे आता सोडतच नाही येले. आता अशा गोष्टी आमच्यासोबत घडू राहिल्या. चला म्हटलं पहिले देवीचं दर्शनच करून या. मग आलो रे कडे अंबादेवीच्या मंदिरावर. आता तुम्ही अमरावतीतले असताना तर तुम्हाला या गोष्टी नवही नशीन बा. आता आमच्या सारख्याला बाहेर गावच्या पाव वाटते ना. या दोघांचा तर मस्तपैकी काहीतरी घ्यायचा विचार चालू होता भाऊ. या भाऊने मग माळ घेऊन टाकली. म्हणजे चांगली दिसते ना. म्हटलं काही विषय नाही भाऊ, एक नंबर दिसते. मग निघालो हो तिथून नालोगड्याच्या रूमवर. तर असा होता भाऊ अंबादेवीच्या दर्शनाचा विषय. भाऊ तर बिंदात झोपले होते निरा. चला भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये.